स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तर आज आम्ही करत आहोत आमरस धिरडे। तर वहिनींची इकडे चालू आहे तयारी, धिरड्यांचं पीठ तयार करतायत आणि तिथे आंबे धुवून ठेवलेत, आताच भाऊने आंबे आणून दिलेत। तर आज आमरस धिरड्यांचा बेत आहे वहिनीच्या हातच्या। हां, तर आई आली इकडे, काय काय सांगते धिरड्यामध्ये पीठ कसं घ्यायचं वगैरे। आजी बसली तिकडे सोप्यावर। गव्हाचं पीठ आता मिठाने आणि चवदार होते, चवीला येते। गव्हाचं पीठ टाकलं होतं। आपले धिरडे असतात थोडेसे घरी केलेले, कारण की आज आम्ही आहे 4 जण, त्याच्यामुळे थोडीशी रेसिपी करायची, थोडेसे धिरडे करायचे। इथे पूर्ण फॅमिलीसाठी वहिनीने एवढं पीठ घेतलंय, पिठाचं प्रमाण वगैरे घेतलंय वहिनीने। आता मी काही ते दाखवलं नाही तुम्हाला, धिरड्याची रेसिपी अपलोड केलेली आहे मी, त्यामुळे आज काही रेसिपी नाही करणार आम्ही, फक्त दाखवत आहोत धिरडे कसे करायची। रेसिपी अपलोड केलेली आहे मी आपल्या आवड निवड किचन या चॅनलवरती, नक्की पहा। तुम्ही पाहिली का रेसिपी? हो, आम्ही पाहिजे। तुम्ही पण पाहिली? बाई कुठे गेली? बाई तिकडं खाली काहीतरी पसारावरती। तर चला आता आमरस धिरडे करू। आजी बसली सोप्यावर, आजीचं काही ना काही काम चालू असतं। इथे थोडासा पसारा पडलेला होता, तिने आवरून ठेवला आणि आता चालू आहे तिचे ते दोऱ्या खोलती, दोऱ्या पायाला बांधते। तिचे पाय दुखत असतात, त्यामुळे ती दोऱ्या पायाला बांधत असते संध्याकाळी। तर चालू आहे तिचं तयारी दोऱ्या बांधण्याची, है ना? दोऱ्या पाय दुखतात ना तिचे? दोघी सासू सुना बसल्यात मस्त, दोघी सासू सुना, सासू आणि सून, आणि यांची सून तिकडं। इथे चालू आहे आमरसची तयारी। आमच्या निकिता दीदी करते आमरस आणि इकडे चालू आहे धिरडे। वहिनींचं धिरड्याचं पीठ तयार झालेलं आहे, आता वहिनी बनवतील धिरडे। भाऊचा व्हिडिओ कॉल आलाय, चल आपण बोलू, चल ना, चल व्हिडिओ कॉल बोलू, भाऊचा फोन आलाय। आदेश भाऊचा व्हिडिओ कॉल आलाय, त्यामुळे मी आले वरती। आला का रे? कुठे आहे धोनू? सांगितलं मला, मामाने पण सांगितलं, निकिताने पण सांगितलं। आदेश भाऊचा व्हिडिओ कॉल आलाय। हे काय दाखव दे ना। काढू फोटो? नको काढू। अरे सायकल तर खूप छान आहे तुझी। हा, सायकल तर घरातच खेळत होतो ना आम्ही। काय भारी सायकल चलती आवीची। काय असतं? काय असतं? हॉर्न असतं का? हा, टिंग टिंग बेल, ट्रिंग ट्रिंग वाजायची बेल। तुला पाहिजे का बेल? भोंगा होता का? हा का? आहा, वहिनीचे धिरडे झाले तयार। तुम्ही पण असं हाताने फिरवतात का? दाखवले धिरडे, खूप छान धिरडे झाले। हे बघा, इतके धिरडे तयार झाले। काय पीठ आहे का? पीठ बाकी मी करू काय? तर वहिनींचे धिरडे अर्धे झालेत। आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलत होतो, आदेश भाऊचा फोन आला होता, तर म्हणून आम्ही सगळे व्हिडिओ कॉलवर बोलण्यात बिझी होतो। तोपर्यंत वहिनीचा अर्धा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर पाहुणे आले, तर बसली एकटीच। आम्ही सगळे वरच्या हॉलमध्ये बसलो होतो, बाई बसली एकटी। कोणाचं नाही, तुझा फोटो काढते मी। एकटीच बसली तू खाली, आहे ना? एकटीच बसली। धिरडे तयार झालेत, आमरस पण तयार झालाय। थंड झालाय आमरस, छान झालाय। त्याच्यावर झाकण ठेवतो काही? वड्याची भाजी, इकडं वड्याच्या भाजीची तयारी चालू आहे आणि आमच्या वहिनीने छान धिरडे केलेत। माझे वडील आले होते, म्हणे धिरडे केले का? तर त्यांना वाटलं वहिनीला येतात का नाही धिरडे, म्हणे जमतात का धिरडे। आमच्या वहिनीने छान धिरडे केलेत बघा। आमची वहिनी खूप सुगरण आहे बरं का, सुगरण आहे, सुगरण। इकडे चालू वडा पण करला, इकडे धिरडे, आमरस झाला, कांदा कापला वहिनीने धिरडे करता करता। आई बघती काय केलंय, पोळ्या केल्या, छोट्या वहिनीने पोळ्या केल्या। आम्ही बसलाय तिकडे जेवायला। त्यांना खाल्लं
थोडंच खाल्लं त्यांनी, ते वहिनीने त्यासाठी तिखट धिरडं केलं, तिखट खाल्लं. वहिनीने एवढं काम केलं, मी त्यांच्यासाठी वडा कुटून देते, तेवढं तरी काम आपण करू आता. चला आहे का नाही. नमुनी मसाला काढला, कांदे कापले, भाजीची तयारी केली, मी वडा कुटून देते थोडासा. सर्व स्वयंपाक झाल्यानंतर इथे जेवण वाढण्याची तयारी चालू आहे. तर आईंनी माझ्या वडिलांना जेवण वाढलं. सर्वात अगोदर माझ्या वडिलांना खाली बसता येत नाही, त्यांचे पाय दुखतात, त्यामुळे ते अशा पद्धतीने खुर्चीवर बसतात. त्यानंतर इथे बाकीचे जेवायला बसलेले आहेत आणि माझ्या आजीला म्हटलं तू पण जेवण घे, तर ती म्हटली नाही, अगोदर माणसांची जेवणं होऊ द्या, नंतर आपण जेवू. तर ती आमच्यासोबत जेवायला बसली. आम्ही जेवायला बसलो तेवढे झाले आमच्या शेजारच्या वहिनी त्यांच्या छोट्या बाळाला घेऊन. तर आम्ही म्हटलं त्यांना मध्ये या, जेवण करा. तर त्या म्हटल्या नाही, आता जेवण झाले, थोडंसं बाहेरच उभं राहून बोलल्या आणि त्यानंतर त्या गेल्या. आज आमच्या वहिनीने आमरस धिरड्यांचा बेत केला आणि स्वयंपाकसुद्धा खूप छान झाला. आमरस धिरडे हा पदार्थ मराठवाड्यातील पारंपरिक पदार्थ आहे. आम्हा सर्वांनाही आमरस धिरडे खूप आवडतात. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.